आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईत मोठे खिंडार पडले। मनसेचे आक्रमक नेते आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी अखेर पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपचा झेंडा हाती घेतलाय। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। यावेळी धुरी यांनी मनसे सोडण्यामागची आपली खतखत व्यक्त करतानाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले। पक्षप्रवेशानंतर बोलताना संतोष धुरी प्रचंड आक्रमक पाहायला मिळाले। आम्ही 2007 मध्ये राज साहेबांसोबत शिवसेनेतून बाहेर पडलो। आमचे रक्त भगवे आहे, मात्र ज्यांनी काँग्रेस आणि हिरव्या लोकांशी युती करून स्वतःचे रक्त हिरवे केले, अशाच लोकांना साहेबांनी जवळ केले। साहेबांनी आपला संपूर्ण पक्षच त्यांच्याकडे सरेंडर केला आहे, असा घणाघाती आरोप धुरी यांनी केला। जागा वाटपावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली। मनसेला 52 जागा मिळाल्या असल्या तरी त्यातील 7-8 जागा निवडून येतील की नाही अशी शंका त्यांनी उपस्थित केली। दादर, माहीम, वरळी, शिवडी आणि भांडूप यांसारख्या मराठी पट्ट्यात आम्ही जागा मागितल्या होत्या, पण आम्हाला डावलले गेले, असे ते म्हणाले। सर्वात खळबळजनक आरोप करताना धुरी म्हणाले की आम्हाला कोणत्याही चर्चेत स्थान दिले गेले नाही। वांद्र्याच्या बंगल्यावरून असे आदेश आले होते की संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे कुठेही दिसता कामा नयेत। साहेबांनी हे 2 किल्ले त्यांच्याकडे सरेंडर केले आहेत अशी डील झाली होती। हे समजल्यावर मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला। संदीप देशपांडे यांनाही या चक्रव्यूहात अडकवण्यात आल्याचं सांगत आपलेही रक्त हिरवे करण्याचा हा प्रयत्न आहे, असे म्हणत धुरी यांनी मनसेच्या सध्याच्या रणनीतीवर सडकून टीका केली। ऐन निवडणुकीच्या तोंडावर धुरींसारख्या आक्रमक नेत्याने साथ सोडल्याने मुंबईत मनसेला मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।